नमस्कार मित्रांनो. तर खरंच आज खूप एक्साइटेड पण आहे, कारण की झालंय का तुम्हाला सांगतो. हे बघा, एअर इंडिया एक्सप्रेस बोर्डिंग पास पुणे टू भुवनेश्वर. हे बघा, आता आपण चाललोय जगन्नाथपुरीला रथयात्रा बघायला, तिकडचा ब्लॉग वगैरे शूट करायला. खरं तर सगळा प्लॅन अचानक झाला. दुपारी अचानक फोन आला की जायचं का जगन्नाथपुरीला. मग तसंच मग तिकीट वगैरे बुक करायला सांगितले आणि फायनली तिकीट वगैरे बुक झालेत आणि माझी फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स उद्या असणार आहे. तर त्यासाठी खूप मी एक्सायटेड आहे. खूप नवीन एक्सपिरियन्स उद्या मी घ्यायला तयार आहे आणि तुम्हालाही मी दाखवणार आहे. चला बघूया आता उद्या काय घडतंय, कसं होतंय, काय रथयात्रा कशी होते आणि माझी फर्स्ट फ्लाईट असणार आहे. त्याच्यामुळे खरंच मी खूप एक्सायटेड आहे. आज झोप येते का नाही काय माहिती. स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर पाहिलंच असेल रात्रभर झोप नाही आहे, कारण की पहिली फ्लाईट आहे. खूप एक्साइटमेंट देखील आहे आणि खूप सारं टेन्शन पण आहे की कसा होईल प्रवास. आणि मग त्याच्यामुळं आता सकाळपासून कामं चालू होती. म्हटलं 6 तारखेपर्यंत जायचं आहे आपल्याला, तर मग बाकीची सगळी 6 तारखेपर्यंतची कामं शेड्यूल वगैरे करून ठेवली. सकाळपासून कामं चालू होती, त्याच्यामुळे पॅकिंगचं राहिले, बॅग वगैरे पॅक करायचं. आणि तुम्हाला माहिती, पोरांची पॅकिंग म्हणजे काहीच नाही, नॉर्मल आहे. चला तुम्हाला पोरांची पॅकिंग दाखवतो काय काय. आता हे बघा, एक नवे बनेल, एक अंडरवेअर, ठीक आहे, एक गमछा गळ्यात घालायला, प्रवासासाठी एक नाईट पॅन्ट, त्यानंतर एक टी शर्ट, त्याच्यानंतर आणखीन एक थोडा गमछा. आणि हे बघा, हे बाकीचं शूटसाठीचं मटेरियल आपल्या ब्लॉगसाठी, गिम्बल वगैरे आहे, माईक आहेत. हे असं हे पॅकिंग आहे. आणि एखादा दुसरा नवीन चांगला ड्रेस रथयात्रेच्या दिवशी घालायला. एवढीच बॅग पॅकिंग असते पोरांची. एवढंच भरायचं आणि निघायचं. तर मित्रांनो, फायनली आपल्या रथयात्रेच्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे आणि आपण घरूनच ओला बुक केलेली आहे पुणे एअरपोर्टसाठी. तिथून आपली फ्लाईट असणार आहे आणि आपल्या यात्रेचा पहिला टप्पा इथून सुरुवात झालेली आहे. चला तर मग जाऊयात पुणे एअरपोर्टवरती. खरं तर एअरपोर्टवरती येण्याचा योग खूप वेळा आलेला आहे, पण आतमध्ये जाण्याचा हा पहिलाच योग आहे. चेकिंग वगैरे करतोय, हे बघा चालू आहे नियोजनाचा बादशाह. तर एंट्रीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आत एअरपोर्टमध्ये आलेलो आहे आणि समोर सगळे बघू शकता की फ्लाईटचा टाईम टेबल इथे दिसत आहे. हे दोघं फ्लाईटचा टाईम टेबल चेक करत होते, तोपर्यंत मी सगळं एअरपोर्ट पाहत होतो. आतमध्ये आल्यानंतर ही वारीची थीम ह्या एअरपोर्टवरती केलेली होती. मग त्यांना म्हटलं आपण कॉफी वगैरे घेऊयात. मग कॉफी घेतली आणि आपलं काम एकच, त्यांच्या मागं चालायचं, कारण ट्रिपचं सगळं नियोजन त्यांनी केलं होतं. आपण फक्त ब्लॉग शूट करण्यासाठी आलो होतो. बघा, एअरपोर्टला कॉफी वगैरे कितीला भेटली? 20 रुपये. धन्यवाद मुरली अण्णा. गाणं कसं वाटतंय? एकच नंबर ना. याचा प्लॅन कसा झाला? सकाळी 8 वाजता उठल्यावर एअरपोर्ट लॉन्जमध्ये आलेलो आहे. सगळ्या चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या पूर्ण केल्यात. आणखीन 1 तास आहे जायला, त्याच्यामुळे थांबलो आहे. इकडं इंडिगो आहे, हो इथं अलीकडून इंडिगोचं एक आहे आपल्यासमोर आहे बरोबर. आयोजक, ट्रिपचे आयोजक. खरं तर आपल्या फ्लाईटला 1 तास वेळ होता. मग काय करायचं, मग पुणे एअरपोर्टवरती असं झोपून विमानं बघण्याची खूप भारी सिस्टीम होती. मग त्याच्यावरती झोपलो आणि पुढून येणारे विमानं वगैरे पाहत राहिलो आणि आपल्या यातलं कोणतं असेल याचा अंदाज आम्ही बांधत राहिलो. तर हे बघा, हीच फ्लाईट आहे. याची फक्त आपल्याला मागची शेफ्टी दिसते आहे आणि इकडे एक उभं आहे बघा अशा. चला, 3:30 वाजलेत, अजून अर्धा तास घालवायचा आहे. 4ची फ्लाईट आहे. काय करावं काय कळलं ना. आणि खायला घ्यायला गेलो होतो तर तिकडे खूप महाग आहे, 250-300 रुपयाला. मग कशाला घ्यायचं, मग हिंडायचं. मग चाललं आता हिंडतोय टाइमपासमध्ये. ते आत्ता आलेले टाकतात का ना आपल्याला इव्हन. आणि हे पाहिजे चांगले नवीन लालपरी एक्सप्रेस कॉर्पोरेट चालू मागं टाकली त्यात. हे इमान नाही आपलं. अरे 737 बी आपलं कोणतं आहे मग? हा, आपलं A320. बघ ना आतमध्ये ती लाल कपडा. पुढंच पॅच मारला आले हे काय, हेच फ्लाईट आहे आपली. लावणार त्याला कनेक्ट करणार. चला बरं की चालले. चला मित्रांनो, आता फायनली सगळं झालं. आता विमानाकडे चाललोय बघा. इकडे विमान बघा चाललंय सगळे. चला फोटो बिटो बाद झाले. चला. उद्देश कसं वाटतंय?
आलं आता चालू आहे इकडं लाईन. हे बघा इकडे घे आपली फ्लाईट इथे. आता इथं डायरेक्ट क्लिअर फोटो येतात. चला फायनली आपला विमानाचा प्रवास चालू झालेला आहे आणि एअर होस्टेस त्यांचं जे काही ट्रेनिंग असतं की आपल्याला सांगतात की ऑक्सिजन मास्क कसा येईल, त्याच्यानंतर तुमचं जॅकेट कसं वापरायचं, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता विमान हळूहळू रनवेकडं चाललेलं आहे. आणि आता मला वाटतं एवढं स्लो चाललं तर ते कसं काय उडेल ना, ते खूपच स्लो चालू आहे म्हटलं अरे एवढं स्लो कसं काय स्पीड पकड. अरे बापरे, आता तर एवढं स्पीड पकडलं आहे. एवढं डेंजर फास्ट विमान आता इथून चाललेलं आहे आणि आता हळूहळू वरती चाललेलं आहे. आणि हे बघू शकता सगळं पुणे शहर खाली दिसतं आहे. जसं विमान वरती चाललं ना तसं पोटात गोळा आल्यासारखं होतंय खरं तर. आता तर खूप वरती आलेलो आहोत आणि खाली सगळं सिटी वगैरे दिसते. आणि आता ढगाच्या देखील वरती गेलेलो आहोत. हळूहळू खालचं दिसणं बंद झाले आणि आता तर फायनली सगळंच बंद झालेलं आहे. खालचं काहीच दिसत नाही, सगळं ढगाचं इथंच दिसत आहे. मग आता बाहेरचं ढग बघितलं, थोडं आतमध्ये बघूयात काय चाललंय सगळं. हे वरती बघा विमानातल्या आतलं असं पार सगळं बघत आलोय. खरं तर थोडा वेळ चांगलं वाटलं की ढगामध्ये आलं वगैरे, पण हळूहळू एवढं बोर व्हायला लागलंय की काय सांगू. कारण बाहेर काही दिसतच नाही, म्हणून मग काय करावं. मग हे वरती काय बघा, हे एसीचे बटन वगैरे आहेत, ते लाईट्स आहेत. आणि हे मदत लागली काहीतरी एअर होस्टेस त्यांना बोलवण्यासाठी ते स्विच आहेत. आणि हे इंडिकेटर वगैरे इथे दिलेले आहेत. असं हे सगळं पाहत आलो आहे. आणि हे बघू शकता किती ऊन हे डायरेक्ट आपल्या खिडकीवरती येते. हे ढगाच्या मध्येच हे काय वेगळंच होतं खरं तर. बाकी पुढं सगळं प्लेन ढग दिसतं आणि मागं सगळं ढगाचं असं वातावरण देखील इथं पाहायला मिळालं. आणि मग नंतर तर एवढं बोर व्हायला लागलं, कारण मोबाईलला रेंज नाही, काही नाही आणि बाहेर पण काही दिसत नाही, फक्त ढगच दिसतात. हे पाहून बोर झालं. मग काय करावं, मग समोरच्या सीटमध्ये हे त्यांचं मेनू कार्ड होतं, मग ते वाचत बसलो. म्हटलं काय बघावं. हे बघा सगळं 300 रुपयाला हे उपमा पोहे वगैरे काय असेल ते मिळतं आहे. त्यांचं स्नॅक्स वगैरे मिळतो आहे, काजू वगैरे हे सगळं पाहिलं. मग थोडं बसलो, मग आणखीन खूपच बोर व्हायला लागलं. काय करावं म्हणून अजून एकदा बाहेर पाहिलं तर आता खूप सुंदर असं ढग इथं दिसत होतं. हे सगळं ढग पाहिलं आणि असं वाटत होतं की आता बास यार, खूप बोर झाले. कारण आपल्याला एसटीची सवय असते, रेल्वेची सवय असते, आजूबाजूला लोक दिसतात. इथे तसं काहीही दिसत नाही, खूप बोर व्हायला लागलं. मग यांना पण म्हटलं या पुढच्या सीटवरती. मग आम्ही तिघांनी मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या. मग आणखीन परत बाहेर पाहिलं. चला जमीन दिसली. चला विमानात बसल्या काय करायचं म्हणून मी ना विमानाचा जो पंख आहे ना त्याचं ऑब्झर्वेशन करत बसलो. तर हे बघा ना, आता इथं फ्लॅट दिसतोय तुम्हाला आणि इथं बघा लगेच त्याचं पातं उघडलेलं आहे. तर मी असं ऑब्झर्व केलं की विमान जेव्हा एका लेवलला प्लेन चालत असतं ना तर तेव्हा ते फ्लॅट असतं आणि त्याला लँड वगैरे करायचं असेल तर त्याची मूवमेंट होते. हे मी ऑब्झर्व केलं. आता बसल्या काय करणार ना, मग हेच पाहत बसलो आणि फायनली खालची जमीन दिसली. खरं तर मला वाटलं आता बरं झालं एअरपोर्ट आलं आहे आणि आता लवकर लँड होईल आणि आपण याच्यातून बाहेर पडू. पण झालं काय की त्याला सिग्नल मिळत नव्हता, म्हणून तो तिथल्या तिथे फिरत होता. तर त्या फिरण्याने एवढा त्रास झाला की विमान तो थोडा खाली घ्यायचा, परत वरती घ्यायचा, राऊंड मारायचा. एवढा त्रास झाला आमच्या कानांना. मला वाटलं की माझ्याच कानाला त्रास होतोय, पण पाहिलं तर प्लेनमधल्या भरपूर जणांना तो त्रास होत होता. नाही काहीतरी चुकीचं गेलं बरं का. वातावरणात घाण केली यांनी. डोकं तर दुखतच होतं, पण जेव्हा विमानातून इंद्रधनुष्य पाहिलं तेव्हा कुठं थोडं शांत वाटलं. कारण जमिनीवरती इंद्रधनुष्य खूप वेळा पाहिलं, ढगातून इंद्रधनुष्य पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. त्याचा प्रत्यय मी आज घेतला, पण डोकं दुखायचं मात्र काही थांबलं नाही. आलं फायनली पटरी आलं बाबा. चाललंय खरंच खाली चाललंय. फायनली त्यांनी लँडिंगसाठी घेतलं, त्याला सिग्नल का काय भेटला एकदाचा बाबा आणि त्यांनी उतरवलं. खरं खूप फास्ट स्पीडमध्ये खाली आलं आणि लँड झालं. हे बघा सगळ्या चाकातून धूरबीर येत होता. मला म्हटले होते की खाली आदळल्यावर एकदा झटका बसतो बरं का, पण तसं काही झालं नाही. थोडाच झटका बसला आणि मग ते लँड झालं. फायनली विमान स्लो डाऊन झालं आणि म्हटलं चला गाड्या उतरा आता एकदाचं विमानातून. आणि आपलं एस टी आणि रेल्वे खरंच बरं आहे, लोक तरी दिसतात, अनुभव तरी वेगवेगळे येतात. ह्याच्यात काय नुसतं ढग बघायचं. आणि जसं विमान सेफली लँड झालं तसे सगळे प्रवासी खुश झाले, कारण की विमान होतं एअर इंडियाचं. आणि तुम्हाला माहिती आहे नुकतीच एअर इंडियाची काय घटना घडली आहे. आणि हे पण सगळे लोक पटपट आपल्या बॅगा वगैरे घेतल्या आणि विमानातून खाली उतरायला लागले. खरं तर विमानातून खाली उतरताना आम्हाला उतरण्यात आलं होतं रनवेवरती. मग तिथंच त्यांच्या बस वगैरे आल्या होत्या. म्हटलं ते प्रवासी बसतात तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढतो. मग फोटो काढले आणि बसमध्ये बसलो. बसमध्ये तर आम्ही 4-5 जणच होतो. मग त्यांनी विमानापासून एअरपोर्टपर्यंतसाठी आम्हाला बसची सोय होती. खरं हे पाहून पण आश्चर्यचकित झालो की एवढ्यासाठी बस सेवा आहे. खरं तर चालत लवकर पोहोचलो असतो. या बसने अख्खं फिरून आणलं, पण त्याच्या योगाने बाकीची विमानं पण पाहायला मिळाली. सगळं पाहिलं, बसमधून उतरलो आणि एअरपोर्टमधून बाहेर आलो. आणि बाहेर आल्याच पाहिलं
रथयात्रा. खरं तर हे ओडिसा भाषेमध्ये लिहिलं होतं, त्याच्यामुळे काय कळलं नाही, फक्त जगन्नाथाचा फोटो होता म्हणून कळालं. फायनली सगळं एअरपोर्टवरती उतरलो आहे. खूप डोकं वगैरे जाम झालं आहे सगळं त्यात, कारण पहिल्यांदा पहिल्याचं म्हणत होतं, त्याच्यामुळे खूप त्रास झाला आहे, डोकं जाम झालं आहे. आणि आता काय करायचं तर ते नाही बघा, आता प्लॅनिंग चालू आहे काय करायचं कसं करायचं. इथं एक जण घ्यायला येणार आहे आपल्याला, त्याला बोलवतो आहे, त्यालाच फोन करतो आहे. त्यानंतर पुढचं अजून कुठं जायचं काय करायचं काही प्लॅन नाही आहे, फक्त आलो आहे उतरलो आहे एवढंच प्लॅन आहे. आता इथून पुढं बघू काय होतं. हे झालं का प्लॅन पुढचा? हे बघा काही माहीत नाही कुठं जायचं, नुसतं फिरतो एअरपोर्टवरतीच, काय करायचं कुठं जायचं काय काही माहिती नाही आहे, फक्त चालू आहे हिंडणं फिरणं एन्जॉय करणं. पहिला एक्सपिरियन्स खरंच मस्त होता. त्यांची लँग्वेज कळा ना उकू कुशुडू. खरं तर आता मित्राची गाडी आलेली आहे घ्यायला आणि आता इथून पुढं नियोजन चालू आहे. आता मित्र म्हटलं आहे की रथयात्रेला उद्या नका जाऊ, परवा जावा, कारण परवा मेन रथयात्रा आहे. मग आता काय करायचं, तर मग इथून कळलं की सूर्य मंदिर जवळ आहे कोणार्कचं, मग तिकडे जाऊयात. मग त्याला म्हटलं घे गाडी सूर्य मंदिराकडे, म्हणून मग जगन्नाथपुरीला न जाता आता आपण चाललो आहे कोणार्कला सूर्य मंदिर पाहायला. आज कोणार्कमध्ये मुक्काम करायचा, उद्या दिवसभर सूर्य मंदिर वगैरे पाहायचं, तिकडचं बीच आहे तो पाहायचा, हा प्लॅन आता गाडीत ठरला आहे. आणि उद्या ते पाहून आल्यानंतर परत जगन्नाथपुरीला यायचं असं ठरलं आहे. तर गाडीत बसल्यानंतरचा हा प्लॅन झालेला आहे आणि आता चाललो आहे आम्ही कोणार्कला. तर आजच्या पुरतं एवढंच, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं जे काय असेल, कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, जगन्नाथपुरीचं मंदिर असेल, ते उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल. या ट्रिपच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारताच्या इतिहासाची आणि विज्ञानाची साक्ष देणारे सूर्य मंदिर आणि तेथीलच जगन्नाथपुरीचं प्रसिद्ध असं मंदिर, त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जगन्नाथपुरीतील रथयात्रा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.